10 वर्षात 6 महिन्याला त्याचा हप्ता असणार आहे, एवढा काय मोठा आणि 2% व्याजदर आहे वार्षिक. दुसरी गोष्ट आम्ही महापालिकेचे स्वतःचे पण महानगरपालिकेचे 2 पेट्रोल पंप उभा करायचे, त्या सुद्धा जागा पाणी केल्या. एक आपली इकडची असेल आपल्या आकाशवाणीच्या तिथं पुढे आपला जकात नाका होता कोल्हापूर, इकडचा चांगल्या अष्टा रोडचा जकात नाका तो, आणि आपल्या माधवनगर रोडची जागा, या 3 जागा फायनल केल्या. त्या बाबतीचे सर्व पत्र व्यवहार कंपन्यांबरोबर, म्हणजे जे पेट्रोलियम कंपनी आहेत मोठ्या, त्यांच्याबरोबर दोन्ही कंपन्यांबरोबर आम्ही पत्र व्यवहार सुद्धा केलेले आहे. त्यांच्या आम्हाला उत्तर सुद्धा आलेले आहे. तो सुद्धा पंप आम्ही कंपनी बरोबर टायप करून चालू करणार आहे, जेणेकरून महानगरपालिकेच्या सर्व गाड्या तिथं जातील, बाहेर येणाऱ्या गाड्या सुद्धा तिथं कमर्शियल यूज होईल, आणि त्यातनं तिथंच बाजूला फूड पार्क होणार आहे. परत त्यातनंच आम्हाला आम्ही असंच देणार नाही पंप, आम्ही त्या रोजच्या त्या इन्कम मध्ये सुद्धा आमचा शेअर ठेवणार आहे महानगरपालिकेचा. उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा महापालिकेचे आम्ही पावलं मोठ्या प्रमाणात उचललेले आहेत. हे काय विरोधी पक्ष नेत्यांना फक्त ते हॅम भूत 350 कोटी कोण सांगितलं आम्हाला नाही. त्यांना जर उत्पन्न वाढीसाठी त्यांच्यामध्ये काय संकल्पना असेल डोक्यात महापालिकेचं याच्यामुळे उत्पन्न वाढू शकते, तर विरोधी पक्षीय नेते या नात्याने त्यांनी आम्हाला सांगावं की आमच्या डोक्यात हे असं आहे, या दृष्टीने महापालिकेचं उत्पन्न वाढू शकते. चुकीचं आहे, त्यांना माहिती तळात घेऊन पूर्ण माहिती घेऊन आरोप करावा असं माझी त्यांना आमची सगळ्यांची विनंती आहे की त्यांना आरोप करायचा ना आमच्यावर 100% करू दे. त्यांना विरोधी पक्ष नेते त्याच कामासाठी निवडले की भारतीय जनता पार्टीवर, अजित पवार गटावर, राष्ट्रवादी यांच्यावर आरोप करायचे. पण त्यांनी आरोप करताना सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जावं, जे आपण आरोप करतो ते सत्य आहे का पाहावा. नाहीतर केलेले आरोप काय तुम्ही छापणार, आम्ही काय तर बोलणार, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही, त्याचं निष्पन्न आम्हाला सभापती झाले, आमदारांच्या प्रेमापोटी झाले. हे सुद्धा विरोधी पक्ष नेते हे कुठल्या तरी आमदारांच्या प्रेमापोटी झालेले आहेत. त्यांच्यापेक्षा सिनियर नगरसेवक असताना त्यांना विरोधी पक्ष नेते हे कुठल्या तरी आमदारांच्या प्रेमापोटीच केलेला आहे. आणि त्यांना जर विरोधी पक्ष नेते पदी बसल्यानंतर कॅलेंडर सुद्धा समजण्यात आले. त्यांचं म्हणणं आहे की 6 महिने झाले महापालिकेचे इलेक्शन होऊन. साहेब, माझं असं म्हणणं आहे की 16 जानेवारीला निकाल लागलाय, 3 महिने 24 दिवस आज महापालिका होऊन झालेले आहे. आणि मला गेले ते म्हणतात अतुलवाणी पहिल्यांदा निवडून आले, ते 3ऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्याला हे तर माहिती पाहिजे, आई एक वेळ होते त्यांच्या आणि त्यांनी दुसऱ्यांदा आलेले आहेत. तर महापालिकेचं विकास काम ही बजेट झाल्याशिवाय होतात का? आता बजेट इलेक्शन निकाल झाला 16 जानेवारीला, 28 मार्चला मी महापौर साहेबांच्याकडे बजेट दिलं. त्यानंतर आयुक्त मॅडम याला थोडा वेळ झाला, त्याच्यावर महापौर साहेबांनी अभ्यासपूर्ण बजेट सादर केलं. आजही तुम्ही बघितला तर ऑनलाईन बजेट आजही आपल्या कॉम्प्युटरला दिसत नाही. मला सांगा, एखादं काम करायचं झालं तर विकास कामाचं निधी असल्याशिवाय आपण काम पुढे करू शकतो का? आणि ते म्हटलं की त्यांच्या भागात त्यांनी विकास करावा, त्यांनी विकास, तर त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी माझ्या भागात यायचं. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी नगरसेवक नसताना जेवढी कामं केल्या तेवढी त्यांनी नगरसेवक असताना तर कामं करून त्यांच्या भागात दाखवलेले आहेत का? माझ्या इथून बघा विकास काम काय आहेत. त्या प्रभाग क्रमांक 9 ची त्यांनी पाहणी करावी की किती विकास काम होऊ शकतात. पहिले आरोप झाले महापौरांच्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी केले की यांच्या वादामुळे बजेट सादर झाले. मी त्या दिवशीच उत्तर दिले साहेब की आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही, त्यांनी त्यांच्या घरातले पहिला मतभेद मिटवावेत. आणि मग आता आमचे म्हणतात एकाची 3 वेळा झालेत म्हणतात, त्यांच्याच 18 जण 4 वेळा आहेत, 18 जण 4 जणांचे 4 पक्ष आहेत, नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आमचे कुठले भारतीय जनता पार्टी आम्ही एक संघ आहोत, एक संघ राहणार. विकास काम काय असतात हे तुम्हाला बजेट झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. आणि आम्हाला कुठल्याही नेत्यांनी आम्हाला मोकळी दिली आहे, तुम्ही कुठल्याही महापालिकेच्या माध्यमातून विकास कामं करणार. आज हॅपचा प्रोजेक्ट असेल, आमचा सौर ऊर्जेच्या बाबतीतला प्रकल्प असेल, पेट्रोल पंपच्या बाबतीत असेल, आम्ही ज्या संकल्पना राबवल्या त्याच्यावर फक्त टीका करणे एवढाच उद्योग करू नका. तुमच्या डोक्यावर काहीतरी कल्पना, सांगली शहरामध्ये तुम्ही सुद्धा 18 नगरसेवक तुमचे निवडून दिल्या, तुम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला सुचवा की हे प्रोजेक्ट राबूया, हे आम्ही राज्य शासनाकडून आणतो, आमची या ठिकाणी हे मदत घ्या. तुम्ही सांगा ना, महापौरांनी कुठली तरी घोषणा केली तर त्याच्यावर टीका करणे, त्याच्यावर दुसरा उद्देश त्यांच्याकडे कुठलाही नाही. त्यांनी विकासात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे कुठलाही नाही.